आपल्याला जीवनामध्ये चेंज हवाय आपल्याला जर असं कोणी विचारलं की का हवाय तुमच्या जीवनामध्ये चेंज, त्याचे फक्त 3 कारणं द्या की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चेंज हवाय. परंतु त्याचे कारण जर विचारले तर आपल्याला बहुतेक करून कारण देता येणार नाहीत, कारण आपण आपले फिक्स कारण ठेवले नाहीत की मला का माझ्या जीवनामध्ये चेंज हवाय, मला माझं जीवन कशा पद्धतीचं हवंय. आपण फक्त दुसऱ्यांकडे पाहतो आणि मग ते बदल करण्याचं बघतो, किंवा अजून तिसऱ्याकडे पाहतो मग आपल्याला तसं हवं असं वाटतं. परंतु खरं तर आपल्या स्वतःला काय हवंय, की मला कसं लाईफस्टाईल हवंय, मला कसं माझ्या जीवनामध्ये चेंज हवाय, माझ्या मुलांचं करिअर कसं व्हायला पाहिजे, असं बऱ्याच गोष्टी ज्या आपण आपल्या स्वतःसाठी ठरवता आल्या पाहिजेत. आणि जर आपण आपले विचार पक्के नसले की मला माझ्या जीवनात चेंज कशासाठी हवाय, मला माझ्या स्वतःच्या विचारांमध्ये बदल कशासाठी हवाय, तर आपण आपल्या जीवनातल्या चेंज विषयीचे जे विचार आहेत त्या विचारांना आपण स्टक राहणार नाही त्या विचारांवरती, आणि आपल्या जीवनातला चेंज आपल्याला लवकर तो मिळणार नाही. एवढी गोष्ट मात्र खरी आहे. तर बदल कशासाठी हवाय, आपल्या स्वतःसाठी हवाय. मला माझं जीवन बदलायचंय, मला कोणत्या तरी एका डेस्टिनेशनवर पोहोचायचंय. ह्या सगळ्यासाठी आपण स्वतःच्या विचारांवरती पक्क राहायला हवं. दिवसभरात आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या विचारांवरती घेतो, हॅमर करतो, आणि मग आपण आपल्या विचारांपासून डळमळीत होतो, आणि मग आपल्याला जे पाहिजे ते मिळवणं आपल्याला कठीण होऊन जातं. हाय, वेलकम टू साधनास चॅनल. बऱ्याचदा काय होतं, आपण आपल्या विचारांमध्ये ना नेहमी पास्ट जास्त घेतो. दिवसभरात जर आपण खरं तर पाहिलं ना तर तुम्ही बघा, आपण जास्तीत जास्त मागचा विचार जास्त करतो, आणि मागचा विचार जास्त केल्यामुळे काय होतं, आपल्याला आपल्या चालू घडीमध्ये आपण राहू शकत नाही, आणि आपल्या त्याचा विचार आपण इम्पॅक्ट त्याचा आपण आपल्या भविष्याच्या विचारांवरती बी होतो. आपण कोणताही मोठा डिसिजन घेऊ शकत नाही जर आपण पास्टमध्ये सतत राहायला लागलो तर. आणि एक गोष्ट पहा, आपण पास्ट कधीही दाखवू शकत नाही, भविष्य तरी आपण दाखवू शकतो, चित्र काढू शकतो, आपण आपलं स्वतःचं इमॅजिन करू शकतो की हा मला माझं असं पाहिजे. परंतु आपण भविष्य आपलं पास्ट मात्र कधीच आपण दाखवू शकत नाही. गेलेलं पास्ट कधीच कारण ते आपल्या हेडमध्ये असतं, आपल्या डोक्यामध्ये असतं, आणि त्याच्यामुळे त्या पास्टमध्ये राहण्याने आपण आपलं भविष्य नक्कीच खराब करतो. आणि जोपर्यंत आपण पास्टमध्ये जगतोय तोपर्यंत आपला इम्पॅक्ट आपल्या भविष्यावरती नक्कीच पडणार, आणि आपल्याला जे डेस्टिनेशन गाठायचंय, आपलं गोल जे पाहिजे त्या गोलकडे आपलं दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा आपण आपल्या गोलवरती पोहोचणंच खूप लांब राहायला लागतं, कारण आपलं डेस्टिनेशन खूप लांब राहतं आणि आपण मात्र अलीकडेच स्टॉप झाल्यासारखं होतं, कारण आपण तेच गोष्टी आपल्या विचारांमध्ये परत परत घोळत राहतो. आणि त्या विचार घोळल्यामुळे काय होतं, एक आपल्या विचारांना दिशा मिळत नाही की नवीन विचार करण्याची. आणखी एक, आपण काय करतो, नेहमी आपण आपल्या चुका खूपदा आपण आपल्या विचारांमध्ये सतत आणतो. म्हणजे आपल्याला नेहमी आठवत राहतात, माझी या इथं अशी चूक झाली होती, मी त्या लग्नात गेले होते तिथं ती चूक झाली होती, मी ह्या कार्यक्रमात गेले होते ती अशी चूक झाली होती, किंवा माझं एक्झामच्या टायमाला मी ओरल देत होते त्यावेळेला मी टीचर पुढे अशी रडले होते, किंवा माझी ती चूक झाली होती, किंवा एखाद्या मित्रमैत्रिणींमध्ये अरे मी तसं नव्हतं वागायला पाहिजे, मी असं नव्हतं मैत्रिणीशी बोलायला पाहिजे, माझं त्यावेळेस हे चुकलं होतं. पण असं न करता आपण आपल्या स्वतःला माफ करता आलं पाहिजे. अरे आपण ह्युमन बिईंग आहेत, आपण एक माणूस आहेत, आपण चुका झाल्याच पाहिजे. चुका झाल्याशिवाय आपल्या कसं काय जीवनामध्ये आपलं तरी इंटरेस्ट राहील. नेहमीच आपण परफेक्ट कसं राहणार, त्याच्यात काही इंटरेस्टच नाही. चुका करण्यामध्ये, ते शिकण्यामध्येच खरा इंटरेस्ट आहे. आणि आपण आपल्या स्वतःला गिव्हअप करता आलं पाहिजे, आपल्या स्वतःला माफ करता आलं पाहिजे. आणि जर आपण स्वतःला माफ नाही केलं तर आपण त्याचं ओझं जे आपण स्वतःला सतत गिल्टी फील करतो, याचं ओझं इतकं आपल्यावरती परिणाम करतं ना, इतकं परिणाम करतं की आपण आपला कॉन्फिडन्स इतका लेस करतो, आपल्याही लक्षात येत नाही की त्याचा बॅड इफेक्ट किती आपल्या जीवनावरती पडतोय ते. आणि एकदम खरे बरं का, आपल्याला बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की आपण कोणत्या विचारात सतत. बऱ्याचदा गृहिणींच्या तर काय होतं, स्वयंपाक करताना जास्त विचार यायला लागतात. तुम्ही कधी बी बघा, पास्टचे विचार हे कधी बी स्वयंपाक करताना जास्त यायला लागतात. तर स्वयंपाक करताना आहे ना, आपण अशा गोष्टी ऐकल्या पाहिजेत की ज्याने आपल्या विचारांना काहीतरी चालना मिळेल. म्हणजे चालना म्हणण्यापेक्षा एक मी हे करू शकते, मला हे करायचंय आज दिवसभरात, असं काहीतरी वाटायला लागेल, अशी एखादी तरी गोष्ट आपण ऐकली पाहिजे. आता सगळ्यांकडेच मोबाईल आहेत, तर त्यावेळेला ती गोष्ट जर ऐकली ना तर आपण ते जेवणामध्ये पण आपल्या एक चांगलं व्हायब्रेशन्स जातात, आणि आपण पण एक उत्स्फूर्तपणे नंतर मग दिवसभर आपण राहायला लागतो. नाहीतर तुम्ही बघा, एक तर आपल्याला सतत रोज स्वयंपाक करायचा असतो म्हणून आपल्याला एक उरकवायचं असतं किंवा आपल्याला करायचं असतो, तर तशा वेळेला जर आपण चांगलं काहीतरी ऐकलं तर तुम्ही बघा त्याचा एक चांगला परिणाम जाणवतो. आणि खरं सांगू का, जर आपण बॅड आपल्या इम्पॅक्टमध्ये राहिलो, आपण जर पास्टमध्ये राहिलो, आपण दुःखी राहिलो, आपण जर सॅड राहिलो, आपण जर काहीतरी सतत आपल्यावरती काहीतरी दुःख कोसळले म्हणून आपण हे माझं असं झालं तसं झालं असं राहिलो, तर 80% लोकांना ते बरं वाटतं आणि 20% लोकांना तुमची केअर नसते
की तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावरती काय इम्पॅक्ट झालाय. हे एकदम खरे. जर तुम्ही अशा गोष्टींमध्ये व्यर्थ वेळ घालवला, हा झालंय ठीक आहे झालंय, पण मूव्ह ऑन करता आलं पाहिजे, आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे, आपण पुढचा विचार करता आला पाहिजे. जर आपण पुढचा विचार नाही केला तर आपण फक्त सहानुभूती शोधायला लागतो. अरे मला कुणीतरी सहानुभूती द्या, मला कुणीतरी विचारा, आणि ही गोष्ट खूप परिणाम करते. आपण सहानुभूती कधी कोणाकडनं घ्यायची नसती, कारण जिथं सहानुभूती आली त्या ठिकाणी एक लाचारी पण सुरुवात होती. हा मला पाहिजे, मला कुणाकडून तरी नजर ती पाहिजे सहानुभूतीची. अरे मी खूप दुःखी आहे, मला विचारा. नाही, तुम्ही बिचारे नाहीयेत. आपण बिचार कधीच बनवू नये, लाचारी कधीच घेऊ नये कोणाची, आणि नेहमी स्वाभिमानपणात राहायला पाहिजे. हा झालंय माझ्या जीवनात ते झाले, पण मी इकडे गेले. आणि तुम्ही बघा, जिंकणं, कधी बी जिंकणं हेच शेवटी गृहीत धरलं जातं. काही असू द्या, किती तुम्ही बॅड वागलेला असलात, किती वाईट वागलेला असलात, तरी पण तुम्ही जर जिंकला कशात पण, तरी पण फक्त ते आणि तेच बघितलं जातं. त्याच्यामुळं आपण आपल्या स्वतःला पण माफ केलं पाहिजे आपल्या चुकांनाही. आणि जर आपल्या जीवनामध्ये काही ट्रॅजेडी झालेली असेल, जर काही दुःखी प्रसंग होऊन गेलेले असेल, जीवन आहे, प्रत्येकाच्या जीवनात चांगले वाईट सगळे प्रसंग येत आहेत, आणि माइंडवरती पण आपल्या बऱ्याच गोष्टींचा परिणाम पण होतोय, परंतु ते सोडून आपण मूव्ह ऑन करता आलं पाहिजे, पुढच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण त्यात अडकलं नाही पाहिजे. आणि वेळ नाहीये, कोणालाही तुमच्याकडे पण लक्ष द्यायला वेळ नाहीये, आणि आपल्या स्वतःलाही त्याच्यामध्ये अडकायला वेळ नाहीये, कारण जीवन खूप फास्ट आहे. आणि त्या जीवनामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण आपल्या गोष्टींकडे, ध्येयाकडेच लक्ष दिलं पाहिजे. माझं हे गोल आहे याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे, ना की मागं काय झालंय म्हणून आपण मागं वळून पाहायला पाहिजे. त्यातून शिकायचं, मला काय घेतलं पाहिजे हे शिकायचं आणि पुढे जायला पाहिजे. ज्यावेळेस आपण मूव्ह ऑन करतो ना, त्यावेळेस एक गोष्ट मात्र आपण 100% आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपल्या हेल्थची. आपल्या हेल्थची काळजी घेणं आजकाल तर खूप जास्त गरजेचं आहे, खूप जास्त. म्हणजे बऱ्याचदा लेडीज तर खूप दुर्लक्ष करतात आपापल्या स्वतःच्या शरीराकडे. काम करताना आपण हे करत नाही. परंतु मी एक छोटीशी गोष्ट सांगते. आपण आता आपल्याला बऱ्याचदा वाटतं की हा मला कुठं जिमला जायला वेळ आहे, मला कुठं बाहेर जायला वेळ आहे, तर आपण काय करायला पाहिजे, म्हणजे आता स्वयंपाक करता करता आपण सकाळी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण सुरुवात करू शकतो. कसं की सकाळी समजा वेळ असेल तर आपण बाहेर फिरायला जाऊ शकतो, की आपण 10,000 स्टेप्स केल्या, 20,000 स्टेप्स केल्या, आपल्याला वाटतंय तेवढं एखादं गाणं ऐकत ऐकत आपण जरी चालत गेलो सकाळी लवकर उठून, तरी ते एक आपल्या माइंडसाठी सुद्धा एक चांगला फ्रेशनेस राहतो, आणि तो एक बदल राहतो जीवनामधला. आणि दुसरी गोष्ट, आपण एक छोट्या छोट्या गोष्टीपासून, तुम्ही दोरीवरच्या उड्या मारू शकता घरातल्या घरात, किंवा फास्ट चालू शकता, किंवा एक सकाळी आपण रोज करायला पाहिजे एक छोटा छोटा बदल तरी आपण जीवनामध्ये करायला पाहिजे आपल्या हेल्थच्या दृष्टिकोनातून. कोणता, तर सकाळी उठून आपण कोमट पाणी पिलं, 1 ग्लास पिलं, नंतर 1 ग्लास पिलं, असं करून करून आपण 1 लिटर पाणी जर पिलं ना, तर तुम्ही बघा सकाळी उठल्या पिलं ना, म्हणजे आपण दात वगैरे घासायच्या आधी जर ते आपण काळजी घेतली पाणी पिण्याची, तर तुम्ही बघा त्याचा एक खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावरती चांगला जाणवतो. म्हणजे चहा घेऊ नका, काहीच घेऊ नका, आपण सुरुवात तिथून करा ना, फक्त पाण्यापासून करा. आणि तो बदलच आपल्याला सवय जर आपण लावली तर तोच बदल आपल्याला खूप मोठा फरक देऊन जातो. आणि मग नंतर आपल्यातला जर फरक जाणवायला लागला की आपल्याला मग वेगवेगळ्या नवीन अजून काहीतरी करायची इच्छा निर्माण होते, की अरे अजून काय करू बरं, माझी हेल्थ अजून सुधारण्यासाठी. आपण अजून एक करू शकतो, आपण कोमट पाण्यामध्ये ना अर्धा ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं, मध टाकायचं, आणि थोडंसं अद्रक किसून टाकायचं. ते पण एक सरबत सारखं तयार होतं. ते जर सकाळी सकाळी आपण पिलो ना, एक तर ते पोटासाठी पण चांगले, दुसरी गोष्ट त्यात हनी असती, हनी पण आपल्या शरीरासाठी चांगली आहे, आणि तिसरी गोष्ट आपल्या केसांसाठी पण ते खूप हेल्दी सिरप तयार होतं. आणि एक एनर्जी ड्रिंक म्हणून सुद्धा एक ते सकाळी सकाळी खूप चांगले. आणि तुम्ही योगा करू शकता, हलके फुलके योगा जर केले, स्ट्रेचिंगचे व्यायाम केले, तर ते पण एक खूप चांगले. मी तर 11 वर्ष झालं माझं योगा चालू आहे, आणि माझ्या योगाने मी माझं खूप स्ट्रेसफुल लाईफ कमी केलेलं आहे, आणि हा एक माझ्यासाठी खूप मोठा ब्लेसिंग आहे. आणि मला वाटतं की खरंच सगळ्यांनी सुद्धा तो योगा करावा. जर तुम्हाला कोणाला वाटत असेल ना की मी पण माझे योगा, आणि आणखी एक सांगायचं की आपण आहे ना शुगर मात्र खरंच खूप कमी घेतली पाहिजे. शुगर आणि सॉल्ट, मला सुद्धा सॉल्टी फूड आवडतं, परंतु जसं आता एज वाढत जातं आपलं, तसं आपण सॉल्टचं प्रमाण खूप खूप कमी केलं पाहिजे. आपण सॉल्टच्या ऐवजी आपण काय केलं पाहिजे, जेव्हा वाटेल ना आपल्याला की आता आपल्या भाजीमध्ये याच्यामध्ये सॉल्ट कमी, त्यावेळेला ना आपण लिंबू पिळलं पाहिजे. एक तर व्हिटॅमिन सी पण जातं, आणि सॉल्टची गरज पण थोडीशी कमी होऊन जाते. तर ही टिप्स तुम्ही पहा, करून खरंच खूप चांगली बदल करते.